तर बीडच्या वडवणीतील देवडीमध्ये डोळ्यात चटणी टाकून 2 महिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता। पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आलेली होती। मात्र याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून दोन्ही बाजूच्या महिलांकडून एकमेकांच्या डोळ्यात चटणी फेकली जात असल्याचं दिसतंय। जमिनीच्या वादावरून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। कोर्टाचा अवमान झुगारून तिथं आले तर वैतील हरकत आता करतात। आमची एकटी बाई माणूस तिथं असल्यामुळे त्यांना हानमार केली त्यांनी स्वतः येऊन। त्यांनी चटणी पुढे त्यांनी टाकलेली आणून। एक बाई काहीच करू शकत नाही, आमची एकच बाई तिथं। चटणी फेकल्याचं व्हिडिओ मध्ये पण दिसतं दोन बाजून। मग त्यांचीच पुढे आणले होते त्यांनी, ह्यांच्यापाशी पुढे कशाला हे पूर्वीच बसल्या होत्या ना तिथं। आमची मागणी काय, आम्हाला ते कोर्टाचा आदेश जे आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला ह्याच्यामध्ये हरकत अर्धा करू नये, त्यांनी कोर्टाचा अवमान करू नये। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानं निफाडमधील सायखेडा गावात पाणी शिरलंय। सायखेडामधील 30 आणि चांदूरमधील 35 कुटुंबाचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। रात्री पुराच्या पाण्यानं वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहेत आणि ह्या पावसाचं पुराचं पाणी जे आहे तर ते थेट गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात येत असल्याने नांदूरमधेश्वरच्या बॅकवॉटरला असलेल्या सायखेडा, चांदोरी या गावांना आता कुठतरी पुराचा वेढा बसताना दिसत आहे। त्याच्यामुळे प्रशासनाच्या वतीने खबरदारीची काय उपाययोजना करण्यात येत आहे, तर आपल्यासोबत बोलण्यासाठी निफाडचे तहसीलदार विशाल नायकोडे सर आहेत। सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून सकल भागात दौंडी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या घंटागाडीच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात येत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेलं आहे आणि सर्व ग्रामस्तरीय यंत्रणा यांना ऍक्टिव्हेट केलेलं आहे। उमेश पारिक, TVN मराठी, निफाड, नाशिक।